अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, ज्यांनी बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या. पोलिसांनी फेक एन्काउंटर घडवून आणला. बदलापूर अत्याचार प्रकरणात जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. आरोपी वाल्मिक कराडच बीड जिल्हा रुग्णालयामध्ये सीटी स्कॅन झालाय. कराडला दुसरा कोणता आजार आहे याची तपासणी सुरू आहे. तर वाल्मिक कराड अत्यंत ठणठणीत, सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा, दमानिया आक्रमक. आरोपी वाल्मिक कराडला थोडं दुखलं तर ICU मध्ये नेलं जात आहे. मात्र माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या झाली, त्यांना किती वेदना झाल्या असतील, आम्हाला न्याय मिळायलाच हवा. वैभवी देशमुखचा आक्रोश. बीड हत्या प्रकरणासह मकोका गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी SITचा विशेष न्यायालयात अर्ज. आरोपी वाल्मिक कराडचाही अर्जात उल्लेख. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाचं हत्यार. अंतरवली सराटीत जरांगेंच्या आमरण उपोषणाला सुरुवात. कुणबी जात प्रमाणपत्र वाटपासह सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी. आजपासून एसटीचे नवे दर लागू. एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ. मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी वाढला. प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. मुंबईतील 26 अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तवूर राणा भारताच्या तावडीमध्ये आता आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाची दहशतवादी तवूरच्या प्रत्यार्पणाला मंजुरी. लवकरच भारतात आणलं जाणार. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर रात्रीकालीन ब्लॉक. रात्री 11 ते सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक असेल. पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेतल्याची माहिती. पश्चिम रेल्वेच्या 275 लोकल रद्द. भारत आणि इंग्लंडमध्ये आज दुसरा T20 सामना. चेन्नईच्या खेळपट्टीवर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार. टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडला रोखण्याचं इंग्लंड समोर आव्हान.